वळत पुढच्या बातमीकडे. खोक्या धसांना हरणाचं मांस द्यायचं असं लोक सांगतात असं टीपी मुंडेंनी म्हटलंय. खोक्या शिरूरमध्ये दमदाटी करतो त्याला धसांचं समर्थन असल्याचं सुद्धा टीपी मुंडे म्हणाले. तर परळीतील मुंडे म्हणजे गुंडे आहेत का असा सवाल सुद्धा टीपी मुंडे यांनी धसांना विचारलाय. सुरेश धस म्हणजे सोंगाड्या गडी असल्याची टीका सुद्धा टीपी मुंडेंनी केली. काल सुरेश धसांनी एक आरोप केला की आपल्यावर किंवा की मला या संदर्भात गुंतवण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्या मला संपूर्ण माझ्यावर सगळ्या दिशा ठेवली होती. काय सांगाल? नाही, प्रश्न असा आहे की तो खोक्या जो आहे हा खोक्या त्या शिरूरच्या भागामध्ये हरणाची तस्करी म्हणजे शिकार करायचा आणि शिकार करायचा तिथलचे त्याचा मांस वगैरे हे ते सगळं सुरेश धस साहेबाला द्यायचं असे लोक सांगतात सगळे. जेव्हा मी तिथं गेलो त्या शेतकऱ्याला भेटायला गेलो तेव्हा शेतकऱ्यानं सांगितलं की माझ्या शेतामध्ये हरण मारू लागले होते. मी त्यांना मारू नका म्हणल्यावर त्यांनी मला मारलं, माझे दात पाळले त्याच्या माणसाईने आणि त्यांना ते यांना सगळं त्यांचं समर्थन आहे, सुरेश धसाचं समर्थन आहे असं ज्यांना मारलं ते सगळे हे सांगू लागले लोक. जेव्हा सुरेश धस म्हणतात की माझा कार्यकर्ता आहे मग त्याने हरणाची तस्करी का करावी? सुरेश धसाने सांगावं ना त्यांना किंवा तो हरण कशाबद्दल मारतोस, हरण मारू नको. आणि जेव्हा लोकांनी म्हटल्यानंतर त्या लोकांवर हल्ला करायचा तुमच्या कार्यकर्त्यांनी आणि आता बातमी द्यायची सहानुभूती मिळवण्यासाठी ही बातमी त्यांनी द्यायची की माझ्यावर माझा हे होणार आहे, माझ्यावर दबाव आणत आहेत, माझा या ठिकाणी खून करण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीने म्हणत आहेत. हा सोंगाड्या गडी. या कॅमेरा पर्सन विकास मग संभाजी म्हणजे टीव्ही 9 परळी बीड.